मी पर्णकुटीत परत आले, पण ती पर्णकुटी आता मला खायला उठली होती. महाराजांची तशीच माद्रीची चर्या पर्णकुटीवरील गवताच्या पात्या पात्यावर मला दिसू लागली. एक क्षणभरही तिथं थांबले असते तर मला वेडच लागलं असतं. मी सहनशील असले, क्षत्रिय कन्या असले, वीर माता असले तरीही मी एक स्त्री होते. आणि कुठल्या स्त्रीनं दुःखाचे तसले कढ त्या भयान निर्जन अरण्यात राहून पचविले असते. आता माझ्या पुढं एकच मार्ग होता आणि तो म्हणजे परत हस्तिनापुराला परतण्याचा. माझ्यासाठी नव्हे, पण मुलांसाठी मला माझं मन मारून परत हस्तिनापुराला जाणं भाग होतं. आता मी असहाय्य माता होते. माता स्वतःचा मान जाणीत नाही, केवळ माया आणि वात्सल्य जाणते. अजाण मुलांना आणि धात्रीला घेऊन मी अरण्यात राहू शकले असते काय? ज्या शापासाठी मी हस्तिनापूर सोडलं होतं, त्याच शापामुळं मला परत हस्तिनापूरची वाट धरावी लागत होती. येताना महाराज, मी, माद्री आणि धात्री होतो. परत जाताना मात्र महाराज आणि माद्रीच्या रूपानं ही 5 मुलं होती. जीवाच्या मायेनं जपलं तरच मुलं भविष्यात काहीतरी करणार होती. नाहीतर वास्तवतेच्या अग्नीत आमच्या जीवनाचे अंकुर आजपर्यंत जळून गेले, तसेच त्या 5 मुलांचेही गेले असते. आता मला रडून भागणार नव्हतं. रडल्यानं भवितव्य बदलत नव्हतं. परिस्थितीच्या आव्हानाला तोंड देणं हेच आता योग्य होणार होतं. स्त्रीला अबला म्हणणारा समाज आणि निसर्ग या दोहोंना मला दाखवून द्यायचं होतं की प्रतिकूल परिस्थितीच्या चिखलातही मी 5 कमळं नीट उमलू फुलवू शकते. आम्ही शतशृंग पर्वत सोडून हस्तिनापुराकडं निघालो. अनेक वर्षानंतर या दीर्घ काळात कदाचित हस्तिनापुराचं सगळंच बदलून गेलं असेल. महाराणी कुंतीबद्दलच्या नगरजनांच्या भावना बोथट झाल्या असतील. कदाचित तिला ते विसरूनही गेले असतील. 1 महिन्यानंतर आम्ही परत गंगेच्या तीरावर आलो. दूरवर हस्तिनापूर दिसत होतं. गंगेवर येताच मी कानातून काढून पाण्यात टाकलेल्या राजमातेच्या कुंडलांची आठवण झाली. गंगेच्या चिखलात ती रापून गेली असतील आणि मी अश्वनदीत सोडलेली त्यावेळची ती 2 जिवंत सोनेरी कुंडलं आता कुठं असतील? कशी असतील? काय झालं असेल इतक्या वर्षात त्या अजाण बालकाचं? एका सारथ्याच्या कुलात तो सारथी म्हणून वाढला असेल. घोड्यांना खरारा करीत असेल. आपल्या कुंडलांबद्दल अनेकांना प्रश्न विचारित असेल. माझ्या भवितव्याची ही अशी परवड होणार हे मला त्याच वेळी समजलं असतं तर मी त्याला एकट्यालाच घेऊन कुठंही गेले असते. पण ज्या कल्पनेनं मी त्याचा त्याग केला होता, ती कल्पना तरी साकार झाली होती काय? मी महाराणी म्हणून तरी किती दिवस हस्तिनापुरात राहिले होते? त्याच्या त्यागाबद्दल न्यायनिष्ठूर काळानं माझ्यावर भयानक सूडच उगविला नव्हता काय? पण आता मला कसलाच विचार करायचा नव्हता. स्त्री ही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जास्तीत जास्त विधायक कार्य करणं जाणीत असते. माझ्या 5 मुलांचा सांभाळ करणं हेच आता माझं कर्तव्य होतं. तो सोनेरी कुंडलांचा मुलगा म्हणजे त्या उद्यानात अशोक वृक्षावरून खाली पडलेल्या चंडोल पक्षाच्या पिलासारखाच होता. त्या कुणाचाही दोष नव्हता. असलाच तर केवळ अनिवार्य परिस्थितीचा होता. केवळ काळच त्याला परत आपल्या भावंडात आणण्यास समर्थ होता. बाकी कुणीही नाही. ना पृथू, ना पृथूचा पिता, ना दुर्वास.
आम्ही सर्वांनी नगरात प्रवेश केला. त्या नगरात प्रथम मी महाराणी म्हणून आले होते, नंतर संन्यासिनी म्हणून बाहेर गेले होते आणि आज अनेक वर्षानंतर एक विधवा म्हणून प्रवेश करीत होते. पण तरीही माझं मन शांत होतं. दुःखाच्या सतत आघातानं आता ते तसंच तयार झालं होतं. मला माहीत झालं होतं की शोक हा दुःखावरचा शेवटचा उपाय नाही. घडणारी प्रत्येक घटना अटळ असते. तिला काहीतरी तसाच पुढं गूढ अर्थ असतो. काहीतरी कारण असतं. जगात एकही घटना निरर्थक नसते. आम्ही राजवाड्यावर आलो. आता राजमाता मला महाराजांबद्दल काहीतरी विचारतील म्हणून मी मनाची तयारी करू लागले. पण अमात्यांनी आणखी एक आघात माझ्यावर केला. त्यांनी सांगितलं, महाराजांच्या अकालीच राज्य सोडून अरण्यात जाण्यानं धास्ती घेऊन त्या मातेनं हस्तिनापूर कायमचं सोडलं होतं. आता माझ्यासाठी मोठ्या मनाचा असा एकच आधार होता आणि तो म्हणजे पितामह भीष्मांचा. त्यांनी मला पाहताच आस्थेनं विचारलं, कुंती, पांडू आणि माद्री कुठं आहेत? मी शांतपणानं उत्तर दिलं, ते किंदम ऋषींना माझ्या भवितव्याचा अंत विचारायला गेले आहेत. पुढं होत त्यांनी माझ्या खांद्यावर मायेनं हात ठेवला आणि धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, तो अंत त्यानं कशाला सांगायला पाहिजे? मी भीष्म त्यासाठी समर्थ आहे. कुंती, आजपासून तू कौरवांची राजमाता आहेस. जा वाड्यात. वाड्याच्या पायदंडीवर माझ्या 5 पुत्रांसह धात्रीला घेऊन पाऊल ठेवताना मी पितामहांकडं पाहिलं. उत्तरीयाच्या शेवानं ते आपल्या ओलसर डोळ्यांच्या कडा पुशीत होते. या काळात हस्तिनापूर साफ बदललं होतं. राज्याची सर्व सूत्र महाराज धृतराष्ट्रांच्या हाती गेली होती. आम्ही अरण्यात गेल्यानंतर लागलीच गांधार देशाच्या स्वरूपसंपन्न गांधारी देवीशी त्यांचा विवाह झाला होता. विदुर भाऊजींचाही विवाह झाला होता. पण ते राज्यात सल्ला देण्यापेक्षा जास्त लक्ष घालीत नव्हते. राजवाड्यावरची कौरवांची सगळी वृद्ध माणसं अनंताच्या न संपणाऱ्या प्रवासाला केव्हाच निघून गेली होती. एकटे पितामह भीष्म मात्र हिमालयासारखे उभे असून खंबीरपणानं सगळीकडं लक्ष देत होते. महाराणी गांधारी देवींना व्यास मुनींच्या वरदानापासून 100 मुलगे आणि 1 मुलगी झाली होती. मुलीचं नाव दुश्यला होतं. मुलांमध्ये सर्वात मोठा दुर्योधन होता. गौरवकुल वटवृक्षासारखं फैलावलं होतं. नगरात द्रोण नावाचे कुशल गुरु सर्व राजकुमारांना युद्धविद्या शिकविण्यासाठी आले होते. मी राजवाड्यावर राजमाता म्हणून वावरू लागले. माझ्या मुलांना महाराजांचे पुत्र म्हणून सर्वजण प्रेमानं वागवू लागले. गतकाळातील महाराजांचा दिग्विजय आणि पितामह भीष्मांचा दरारा यामुळं सर्वजण मला राजमाता म्हणून मान देऊ लागले. माझी मुलं राजपुत्राच्या युद्धशालेत युद्धविद्येचे शिक्षण घेऊ लागली. जात्याच हुशार आणि विनयी असल्यामुळं ती सर्वांना आवडू लागली. अर्जुन हा तर गुरु द्रोणांचा सर्वात लाडका शिष्य झाला. ते नेहमी म्हणू लागले, अर्जुनासारखा धनुर्धर साऱ्या आर्यावर्तात असणार नाही. मुलंही एकमेकांशी मिळून मिसळून वागू लागली. ते सावत्र भाऊ होते हे कुणालाही सांगून देखील पटलं नसतं. परिस्थितीच्या निघृण थपडा खात आलेलं माझं मन हे सारं पाहून निर्धास्तपणं विसावलं. मी परत येण्यात मुलांचं हितच झालं हे पाहून मी मनोमन सुखावले. आता राजमाता म्हणून मी सुखासमाधानानं जगू शकत होते.
20 वर्षांच्या वनवासाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं हे राजमातेचं पद होतं. मला त्याचा अभिमान वाटत होता. का वाटू नये? परिस्थितीची सर्व आव्हानं एक स्त्री असूनही मी कसल्या अनपेक्षित धैर्यानं स्वीकारली होती, एकटीनं आणि मूकपणानं. राजमाता म्हणून माझं जीवन आता समाधानाचा सुस्कारा टाकू लागलं. 5 पुत्रांकडं अपेक्षेनं बघू लागलं. पण कधी मधूनच भोजपुरात जन्मलेल्या माझ्या प्रथम पुत्राची आठवण येई आणि मन सैरभैर होऊन जाई. हस्तिनापुरात आल्यानंतर 2 वर्षांनी घडलेली एक घटना. अशीच मी एकदा नगरातील विष्णूच्या मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. माझ्यासाठी पितामह भीष्मांनी एक स्वतंत्र पडदे लावलेला रथ ठेवला होता. त्यातून मी त्या दिवशी नगरात गेले होते. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची व्यवस्था होती. पण मी सारथ्याला नेहमी 5च घोडे जोडायला सांगे. तो म्हणत असे, राजमाता, 1 घोडा न जोडल्यानं रथ बेंगरूळ दिसतो, शिवाय रथाचा समतोलही राहत नाही. मी त्याला म्हणे, असू दे, ती मोकळी जागा मला नेहमीच कुणाची तरी आठवण करून देत राहील. तू 5च घोडे जोडत चल. जगाला 5 हा आकडा आवडतो, 6 नाही. त्या दिवशी आम्ही देवदर्शन करून परतलो. रथ राजवाड्याजवळ आला होता. थोडंच अंतर उरलं होतं. पण एक मोठा हबका बसून रथ मध्येच थांबला. मी सारथ्याला विचारलं, काय झालं? रथ का थांबविलास? तो म्हणाला, कुणी एक मुलगा आडवा आला आहे राजमाता. रथाखाली सापडणारं मांजरीचं पिल्लू वाचविण्यासाठी त्यानं आपला प्राण धोक्यात घातला. मी घोडे आवरले म्हणूनच तो वाचला. मला त्या मुलाचं कौतुक वाटलं. आपले प्राण धोक्यात घालून तो एका मांजरीच्या पिल्लाला वाचवीत होता. आणि मी मात्र माता असून माझ्या मुलाला स्वतः दूर लोटलं होतं. किती मोठा झाला असेल तो. आता जर तो माझ्याजवळ आला असता तर मी त्याला माझ्या छातीशी कवटाळला असता. पण सामाजिक संकेतांचा पडदा मला त्याच्या चंपानगराला जाण्यास संमती देणार नव्हता. काय करीत असेल तो? असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले. वाड्यावर जाऊन मंचकावर स्वस्थ पडावं म्हणून मी सारथ्याला म्हणाले, एक पळभरही थांबू नकोस, सत्वर रथ हाकार. त्यानं हातातील आसुडाचा फटकारा घोड्यावर ओढला. तो ध्वनी ऐकताच माझा कुंडलधारी पुत्रही कुठंतरी असाच घोड्याच्या पाठीवर आसूड तर ओढत नसेल या जाणीवेनं मन विद्ध झालं. काय नाव ठेवलं असेल त्याचं? केवढा दिसत असेल? त्याची कुंडलं कशी दिसत असतील? विचार करीत मी राजवाड्यावर पोचले. काळाची नदी दिवस रात्रीची वळणं घेत वाहत होती. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुल, सहदेव दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होत होते. नगरातले सगळे लोक त्यांचा गौरवानं निर्देश करीत होते. माझं मन परत सौख्याच्या झोल्यावर हिंदोळे घेऊ लागलं. महाराजांच्या नावानं लोक माझ्या सर्व मुलांना पांडव म्हणू लागले. त्या 5ही मुलांना ते माझेच मुलगे मानू लागले. कुठलीही गोष्ट सर्वच मुलं मला विचारल्याशिवाय करीत नसत. मी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं होतं. कधी माझ्या डोळ्यात त्या 5 पुत्रांना पाहिलं की आनंदाचे अश्रू उभे राहत. माझं मन आता शांत होतं. केव्हा मात्र हत्तीच्या पायानं एखादं शांत तळं घुसळलं जातं तसं एखाद्या घटनेनं माझ्या मनाचं तळं घुसळलं जाई. अनेकविध आठवणींचा गाळ इकडं तिकडं फिरू लागे. बालपणापासूनचं माझ्या जीवनाचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राही.
मग माझ्या धैर्याचं माझं मलाच आश्चर्य वाटे. कुठून निघून मी कुठं आले होते? यातलं एक तरी वळण मी कधीतरी माझ्या इच्छेनं घेतलं होतं काय? माणूस समाजात वावरत असलं तरी त्याचं मन अंतर्यामी एकटंच असतं. ज्याचं दुःख त्यानंच पचवायचं असतं. मिळालेल्या रक्तपेशी घेऊन जीवनभर धावायचं असतं. मी ते आता चांगले शिकले होते. ज्या ज्या वेळी आठवणी वाघानं हरणीचा करावा तसा माझा पाठलाग करीत त्यावेळी मी माझं मन कशात तरी गुंतवून टाकी. भूतकाळाचं चित्र अस्पष्ट होतं. कधी कधी केवळ दुसऱ्यासाठी जगावं लागतं, तेही आपली दुःख लपवून जगावं लागतं. मी तशीच जगत होते. पांडव म्हणून माझ्या मुलांची कीर्ती आता सगळ्या आजूबाजूच्या राज्यांत दुमदुमू लागली. महाराज धृतराष्ट्र माझ्याशी बोलताना त्यांचा वारंवार आदरानं निर्देश करू लागले. आता मी नुसती राजमाता नव्हते, तर 5 बलदंड वीरांची माता होते. मी खाल्लेल्या खस्तांचं सार्थक झालं होतं. कधी काळी मी अरण्यात इतकी वर्ष काढली होती हेही मी विसरून गेले. छे, सौख्याचे किती दिवस लवकर जातात. मुलांच्या युद्धशाळेतल्या शिक्षणाचा काल किती झपाट्यानं मागं पडत आला होता. काल परवापर्यंत मला बालिश प्रश्न विचारणारे युधिष्ठिर आणि भीम आता कितीतरी मोठे आणि अबोल झाले होते. वाढत्या वयाबरोबर त्यांचा समजूतदारपणाही वाढत गेला होता. शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखे भीमार्जुन वाढत होते. ते दिवस रात्र युद्धशाळेत खपू लागले. शूल, तोमर, शतघ्नी, भ्रुशुंडी, चक्र, धनुष्य अशी निरनिराळी शस्त्र कौशल्यानं हाताळू लागले. घटका ते शस्त्रास्त्रांवर चर्चा करू लागले. व्यायामशाळेत कसलेली त्यांची शरीरं पिळदार आणि भक्कम दिसू लागली. आपल्या विनयी स्वभावानं ते सर्वांची मनं जिंकू लागले. अर्जुन धनुर्विद्येत पटाईत झाला. युधिष्ठिर धर्मशास्त्रात प्रवीण झाला. भीम तर एखाद्या अशोकाच्या झाडासारखा गोल गरगरीत दिसू लागला. त्याच्या गोऱ्या दंडाचे पुष्ट स्नायू गदेच्या दंडासारखे पिळदार दिसू लागले. नकुल सहदेव खड्गात तयार झाले. माझी चरणधुली घेऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय ते कोणतंच कार्य करीत नसत. भीमाचा स्वभाव थोडा तापट होता. तो नेहमी हातात गदा घेऊन फिरे. त्याच्या धिप्पाड शरीराकडं आणि हातातल्या गदेकडं पाहून कोणीच त्याला ब्र बोलत नसे. त्याला झटकन राग येई. दंडात सामर्थ्य असल्यामुळं तो कोणाचा निषेध आणि शाब्दिक अपमान करीत नसे. लागलीच तो संबंधिताला सरळ ठोकून काढी. मी त्याला आवरण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असे. माझ्या पुढं मात्र तो एक शब्दही बोलत नसे. त्याची कान उघडणी करण्याचं इतर कुणातही सामर्थ्य नव्हतं. पण त्याचा तापट स्वभाव बदलणं मला सुद्धा अशक्य होतं. माझ्या मागं तो नेहमीच कुणाचं तरी भांडण उकरून काढी. त्याला गदेची आवड होती. त्याप्रमाणे दुर्योधनालाही होती. त्यांना गदा शिकवण्यासाठी मथुरेहून माझा भाचा बलराम आला होता. माझ्यानंतर मथुरेत बाबांना एक पुत्र झाला होता. त्याचं नाव वसुदेव होतं. बलराम हा वसुदेवाचा मुलगा होता. वसुदेवाला आणखी एक मुलगा होता. त्याचं नाव कृष्ण होतं. तो मथुरेतच होता. बलरामाच्या गदेच्या वर्गात कधीकधी दुर्योधनाचं आणि भीमाचं भांडण होऊ लागलं. माझ्या कानांवर त्यांच्या कागाळ्या येत होत्या. मी भीमाला नेहमीच समजुतीचे विचार सांगे, पण त्याच्या अंगातलं दिवसागणिक वाढणारं सामर्थ्य त्याला कधीच गप्प बसू देत नसे. दुर्योधन तर अतिशय हट्टी आणि हेकेखोर होता.
त्याच्या घाऱ्या डोळ्यात काय लपलं आहे हे सांगणं कठीण होतं. भीमाच्या क्रोधाला आळा घालण्यासाठी मी त्याला तो गोडीत असता एक मजेदार अट घातली होती. सर्वांत युधिष्ठिर अतिशय शांत आणि विचारी होता. त्याच्या विचाराचा अंकुश भीमावर नेहमी राहावा म्हणून मी त्याला सांगितलं की भीमा, तुला कधीही आणि कितीही राग येवो, तू नेहमी युधिष्ठिराच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडं पाहायचं. त्यानं अंगठा वर उचलला तरच तू बोलायचं, नाहीतर गप्प बसायचं. तोंड सुद्धा उघडायचं नाही. ही माझी आज्ञा आहे. त्यानंही ती अट तो मोठा झाला तरी अद्यापपर्यंत पाळली होती. युधिष्ठिरासमोर भीम असला म्हणजे विषारी दात पाडलेल्या भुजंगासारखा तो निष्प्रभ ठरे. एकदा मला फार विचित्र वार्ता कळली होती. त्या दिवशी दुर्योधन आणि त्याचे भाऊ माझ्या सर्व मुलांसह नगराबाहेर वनविहार करण्यासाठी म्हणून गेले होते. दुपारपर्यंत ते सगळे वनात भटकत राहिले. जाताना त्यांनी फराळासाठी म्हणून गोडधोड पक्वान्न बरोबर घेतली होती. दुपारी सर्वजण फराळासाठी एका सरोवराजवळ बसले. त्या दिवशी दुर्योधनानं भीमाला आपल्या हातानं लाडू चारायला सुरुवात केली. कोणतीही खायची वस्तू फारसा विचार न करताच खायची सवय असल्यामुळं भीमानंही त्यानं चारले तितके लाडू खाल्ले. फराळ होताच सर्वजण पाणी पिऊन विश्रांतीसाठी एका झाडाखाली लवंडले. पण भीम पाणी प्यायला सुद्धा उठू शकला नाही. तो तिथंच खाली पडला. सर्वांना वाटलं तो झोपाळू आहे, त्यामुळं तसाच झोपला असेल. पण तो झोपला नव्हता, तो मूर्छित झाला होता. दुर्योधनानं त्याला लाडवांतून गुंगी येणारं औषध चारलं होतं. सर्वजण झाडाखाली लवंडलेले पाहताच दुर्योधन हळूच उठून भीमाजवळ आला. सरोवराकाठच्या रानवेलींनी त्यानं भीमाचे हात पाय करकचून बांधले आणि त्याला मूर्छित अवस्थेतच त्या सरोवरात उचलून फेकून दिला. पाण्याचा स्पर्श होताच माझा भीम हळूहळू जागा झाला आणि सावध होऊन बाहेर आला. परमेश्वराची कृपा म्हणून एखाद्या जलदेवतेनं सुद्धा त्याला वाचवला असेल. मला ही हकीकत एका सेवकानं सांगितली, पण तिच्यावर माझा विश्वास बसला नाही. कारण माझी पक्की खात्री होती की माझे राहिलेले 4 मुलगे त्याला सोडून कधीच थोडेसुद्धा इकडं तिकडं गेले नसतील. शिवाय भीमाचं आतडं कसलंही विष पचवील हे त्याच्या रोजच्या आहारावरून मला माहीत झालं होतं.